जीवनात आल्याच्या नंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि एकादशीचे व्रत करा. आपण एवढे भाग्यवान आहोत, एवढे भाग्यवान आहोत. आपल्या नामसप्ताहामध्ये आपल्याला एकादशीचं व्रत करायला मिळते. ऐका गड्या, ऐका. जवळपास मला वाटतं सगळ्या ग्रामस्थांना एकादशी असेल, सगळ्यांना एकादशी असेल. आहे ना? हात वर करा बरं. कोणाला कोणाला झारजीने एकादशी आहे? एवढेलच, एवढेलच. ऐका, जीवनात आल्याच्या नंतर कोणचं व्रत करा किंवा करू नका, पण जीवनात आल्याच्या नंतर हरिदिनी एकादशी धरा. सर्वात मोठा पर्व काळ आहे. जुन्या काळात लोक उपवास करत नव्हते गुरुजी, खायलाच भेटत नव्हतं. कशाची एकादशी कशाचं काय आलंय महाराज. आता लय व्यवस्था झाली. तसं एकादशीचं व्रत 3 दिवसाचे. दशमी व्रताचा आरंभ, दिंड्या कीर्तन करा समारंभ, तेने तो स्वयंभू संतोषी पाविल. 3 दिवसाचे. 3 दिवसाचं घडत नाही, कमीत कमी 1 दिवसाचं करा. मी नेहमी सांगत असतो, आता लय व्यवस्था झाली, लय व्यवस्था झाली. तुकाराम बाबा 12 दिवसात पोट जेवढं जाम होत नाही का, तेवढे या 3 दिवसात. भीमराव बाबा हे दशमीला जेवायला बसलं रे बसलं. दशमीला 4-5 भाकरी हाणल्या रे हाणल्या. यायचं लयच आग्रह, घ्या अर्धी. ते मत नाही आता बस झालं, आता लय खाल्ल्या. नाही घ्या अर्धी. उद्या एकादशी, उद्या काय याला फाशी उद्याचे का काय महाराज. बरं एकादशीला तरी निरंकार राहतं का? एकादशीला ना आबा बाबा बाबा. एकादशीची एवढी व्यवस्था झाली, एवढी व्यवस्था झाली. सहज आठवलं म्हणून सांगतो. गेल्या एकादशीला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं. नवना दादा बरं आहे संभाजीनगर का बदलायचा? तुम्ही जरा तिकडे जास्त असतात आहे का नाही. संभाजीनगरला निघालो. निघाल्याच्या नंतर महाराज माऊलीच्या आशीर्वादानं गाडी झाली. एक जण सोबत घेतला, ड्रायव्हर सोबत घेतल्याच्या नंतर आम्ही कीर्तनाला निघालो. वाटूरच्या समोर गेलो, जालन्याच्या पुढे गेलो, बदनापूरपर्यंत गेलो. बजाला गजाच्या पुढे भरपूर गेलो आहे का नाही. थंडीचे दिवस आहेत गुरुजी. बदनापूरपर्यंत गेल्याच्या नंतर आमच्या ड्रायव्हरनं गाडी थांबवली. एकादशीची व्यवस्था सांगतो, एकादशीची थोडं लक्ष द्या. ड्रायव्हरनं गाडी थांबवली. मला म्हणला महाराज लय भूक लागली, आता थोडाफार काही नाश्ता करतो आणि लगेच समोरच्या प्रवासाला जाऊ. म्हणलं काय मूर्ख आहेस रे, आज एकादशी म्हणलं. ते मला महाराज ते एकादश बिकादश आपल्याला काय नसते म्हणला. मला येण्यासारखं करू नको, तुला गेल्या गेल्या फरळीचं खाऊ घालतो. मला महाराज ते फरळीचं बिरळीचं आपल्याला काही जमणार नाही. एखादी भाकर जमन, थोडंफार पिठलं जमन, पण ते फरळीचं आपल्याला जमणार नाही. म्हणलं येण्यासारखं करू नको, लोक तुला नाव ठेवतील. मी सोबत आणले म्हणून मला नाव ठेवतील. काय येण्यासारखं करायला नाही म्हणला महाराज, आपल्याला ते जमणार नाही. सांगायले भाकर का घालू म्हणलं गाडी झाडा. त्याच्याकडं आधी लागता. म्हणलं नाही गड्या दादा सांगतो भाकर. गावात गेलो, आमचे कमिटीवाले जवळ आले. एक जण जरा ओळखीचे होते. त्यांना म्हणलं दादा, ते म्हणले कीर्तनाला थोडासा वेळ आपण फराळीचं करून घेऊ. त्यांना म्हणलं दादा ते आमच्या ड्रायव्हरला जरा एकादश नाही, एखादी भाकर टाकता का? ते म्हणले महाराज एकादशीशी अन्न जे नर करी. म्हणलं प्रमाण सांगू नका, प्रमाण सगळे पाटे ते झाडावरच गाडी घालतो म्हणलं, ते मारतोच म्हणाले. गपचिप एखादी भाकर टाका. त्यांनी एक भाकर टाकली. मग आता त्याला एकट्याला कुठं बाजूला बसावं, मी माझ्या बाजूला त्याला बसवलो गुरुजी. मग आम्ही सगळे बसलो. तुकाराम बाबा होते, गणेश बाबा होते, छबू महाराज होते, भीमराव महाराज होते, आमचे घुले बापू होते, जिजा होते, नवनाथ महाराज होते, नारायण महाराज होते. सगळे हो म्हणा, सगळे होते, सगळे होते महाराज. आमची सिस्टीमवाले आम्ही तिकडे नेली होते ना, तुम्ही बी हो म्हणा होते, सगळे होते. सगळे फराळाला बसलो. त्याला माझ्या बाजूला बसवलं महाराज. त्याला एक भाकर वाढली, वरून गर्दीशी पिठलं टाकलं आणि आता आम्हाला वाढायला सुरुवात झाली. आता ऐका एकादशीची व्यवस्था. आम्हाला वाढायला सुरुवात झाली. काय काय येत होतं महाराज ऐका. ताट वाढलं, ताटामध्ये काय काय आलं ऐका. आता ऐका एकादशीची व्यवस्था. अगोदर शाबुदाना उडेल, शाबुदाना बगर आली, गोड बगर आली, तिखट बगर आली, केळी आली, द्राक्ष आली, अंगुराला ज्यूस आलं, लसी आली. बजाला वाढवायचं. आता अजून काय वाढवायचं. एवढे सुंदर सुंदर पदार्थ ताटात आले आणि एवढे सुंदर सुंदर पदार्थ ताटात पाहिल्याच्या नंतर ते आमचं ड्रायव्हर एकदा त्याच्या ताटाकडे बघायला, एकदा माझ्या ताटाकडे बघायला. त्याला करमूच ना. ते मला महाराज इकडं कान करा. म्हणलं काय अडचण असेल हात घेत व्हायचं. ते मला महाराज लयची एकादशीचं फराळ आहे तुम्हाला. म्हणलं तुला म्हणून लागलो एकादशी जर फराळ. ते मला महाराज आता म्हणू का एकादशी. म्हणलं चूर भाकर. मला एवढं सांगायचंय बाबा हो, आता आपल्या मराठवाड्यात एक म्हणे गाढवावानी चरा पण एकादश करा. लईच मोठा पर्व काळे. जीवनात आल्याच्या नंतर हरिदिनी एकादशी धरा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. कपाळाला गोपी चंदन लावा. ह्या पोरांना माळ घातल्याच्या नंतर लाज वाटते, काळाची गरज आहे गड्या. आपल्या गावात आल्याच्या नंतर आनंद वाटतो. काय तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तरणा भाग्यवंत नटे हरे. काळाची गरज आहे. तरुण मंडळी इकडे आले पाहिजे. हे लेकरं इथं बसले तेवढे शांत आहेत गुरुजी. यायचे पराक्रम मंडपाच्या बाहेर भेटा. आबा बाबा 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 लय विचित्र लेकरं हे. दुपारी कीर्तनाला निघालो. काय करावं, विनोदाची कथा गोड लागे. एक जण महाराज शाळा जाऊ लागलं. शाळा जाता जाता त्याच्या हातात टिफिन होता. म्हणलं दादा काय रे टिफिन मध्ये. मला महाराज
आताच आमच्या गावातला सप्ताह झालाय म्हणलं, आईनं सुंदर अशी लाडू केलती, लाडू हे डब्यात. म्हणलं खाऊ कर लाडू, लय भूक लागली आणि मला जरा जास्त भूक लागती. तब्येतीकडे बघून अंदाज येत असेल, हाय का नाही? इकडे बघू नका, एअरबॅग चांगल्या गाडीला असतात, टमटमला नसतात महाराज. हो, त्याला म्हणलं दादा खाऊ का लाडू? खाना म्हणला महाराज, तुम्हाला नाही तर कोणाला? म्हणलं महाराज मी जर तुझे लाडू खाल्ले, आईनं जर विचारलं कोणी खाल्ले तर मग ती म्हणे खाल्ले कुत्र्यानं. हे का सोपे आहेत का काय? आर लय विचित्र लेकर आहे, आर लय विचित्र लेकर गुरुजी. एका पोरानं मॅडमला प्रश्न विचारला, मॅडमने एका शाळेत प्रश्न विचारला. मॅडम म्हणले सांग बाळा, एका तराजूत 1 किलो बुद्धी, एका तराजूत 1 किलो लाडू, दोन्हीपैकी तुला एकच उचलण्याकरता सांगितलं, तू काय उचलशील? पोरग परतवाडीचं होतं, पोरग हुशार होतं. पोरग मला मॅडम आपण लाडू उचलणार. मॅडम म्हणल्या काय मूर्ख आहेस रे, मी जर तुझ्या जागेवर असते मी बुद्धी उचलली असती. हो, पोरग म्हणला मॅडम ज्याच्याकडे ज्याची कमी आहे ते तेच उचलणार. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीच्याला परदेशी काला आहे. विठाला विठाला चाललाय ओ गुरुजी. ह्याच वयामध्ये यांना चांगले संस्कार घडतात, ह्याच वयामध्ये यांना चांगली संगती घडते. रोज फिरण्याचा योग येतो गड्या. कीर्तनाला गेल्याच्या नंतर रोज 4-5 नमुने भेटतात. कीर्तनाला गेलो, लोकांचा आग्रह चला महाराज आमच्या घरी या, चहा घ्या, दूध घ्या, कॉफी घ्या. चहा प्यायला गेलो. चहा प्यायला गेल्याच्या नंतर महाराज मालक कुठंतरी बाहेर गेलेले होते. आईसाहेब चहा करण्याकरता गेला, मालक बाहेरून आले. बाहेरून आल्याच्या नंतर काय काय माणसाचा स्वभाव असतो, संस्काराचा अभाव सांगतो. शेवटचा दृष्टांत थोडंसं लक्ष द्या. मला महाराज सगळं चांगलं आहे, सेवालाल महाराजाच्या आशीर्वादाने एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं, तिला मुलगी झाली. म्हणलं काळाची गरज आहे, मुलीच पाहिजे. काय खरंय म्हणलं मुलाचं? नाही नाही म्हणली महाराज एक मुलगा सुद्धा आहे, त्याचं नाव होतं चंद्या. बरं एका बदलायचं आता सांगा, आपल्या गावचा सोडून मला वापस जायचंय. चंद्या बाहेर कुठेतरी खेळायला गेला होता. बाहेरून चंद्या पळत आला. पळत आल्याच्या नंतर त्याची आई म्हणली चंदू बाळ पडू महाराजाच्या पाया. चंद्या म्हणला बुक्कीच घाली. कोणाला? महाराजाला नाही हो बापू. आईला म्हणलं ते लोक आम्हालाच मारायला बसलेत गुरुजी, कायच करावा. त्या आईला म्हणलं बुक्कीच घालीन. म्हणलं ताई त्याला कशाला दर्शन घ्यायला लावताय, राहू द्या ना. हिला वाटलं नक्की महाराज कीर्तनात काहीतरी सांगतोय. तिनं त्या चंद्याचं डोकं धरलं, पाया आदळायली महाराज. आता 90 किलोची एकटीला कुठं दबतो हे. नवऱ्याला म्हणले काय बघायला, धरा डोकं. दोघांना डोकं धरलं, जोरात पायावर आदळलं गुरुजी. आता त्याचा दम मावणं, माझा बीपी वाढला. नेमकं चंद्या काय करतंय काय नाही. ते जुन्या काळात असे पाटे वरवाटे होते बघा, असे काळे दगड महाराज. ते दरुज्यात गेलो आणि दगड घेऊनच उभा राहील. म्हणलं ताई तुम्हाला म्हणत होतो याला कशाला दर्शन घ्यालो? ते म्हणलं तू बाहेर निघ रे. म्हणलं आता तर अवघडच झालं गड्या. म्हणलं ताई काही करा, विठोबा रुक्माई झालंय मंडपापर्यंत नेऊन तरी सोडा. त्याच्या हातातला दगड पाहणं ते हानतोच म्हणाले. ते महाराज हे असंच करायले. म्हणलं तुमचं सगळं खरंय पण ते दगड पाहणं ते हानतोच म्हणाले. आणि त्या चंद्याला बाळे म्हणते चंदू बाळ वाटल्यास दगड खाली टाक, महाराजाला 2 बुक्के हान पण दगड खाली टाक. आम्ही का बुक्या खाला जातो का काय गुरुजी? तरी हानलीत त्याने. विठाला विठाला थोडंसं लक्ष द्या, बोलू नका. संसारामध्ये अन्न प्रारब्धाने मिळतं. कधी शिळी भाकरी असेल, कधी पंचपक्वान्न असेल, पण महाराज कोणताही माणूस अन्नाशिवाय आता मरत नाही. गेल्या 2-3 वर्षामध्ये कडक असं लॉकडाऊन होतं. कडक अशा लॉकडाऊनमध्ये अमुक माणसाची बायको खायला न भेटल्यामुळं मेली असं ऐकण्यात आहे का? आहे का? हा, जास्त खाऊन बऱ्याच जणांचे गेल्या, बऱ्याच जणांचे, पण कमी खाल्ल्यामुळं अजिबात नाही. म्हणजे संसारामध्ये अन्नाची मुबलकता आहे. आता लय अन्न झालंय बापू संसारामध्ये. योगेशराव एवढं खायला मिळतंय, सरपंच एवढं खायला मिळतंय. पूर्वीचा काळ अवघड होता. जुन्या काळात खायला भेटत नव्हतं. जुन्या काळातले फेट्यावले बाबा कमी दिसतात मला. हे पुढचे बसलेले बाबा, आवाज येतोय का माझा? आवाज वा, या वयात एवढा नंबर 1 आवाज म्हणजे नंबर 1. बाबा आवाज येतोय ना माझा? बाबा मला सांगा, जुना काळ, जुना आपला हे पोऱ्या नाही कळणार, जुना आपला काळ, आपला फेट्यावले आम्ही दोघंच येत ना आता, आहे का नाही? बाबा मला सांगा, आपल्या काळात खायला भेटत होतं का? नव्हतं भेटत. लय अवघड होतं तुकाराम बाबा. आता तुमची लय व्यवस्था झाली बाबा. आमच्या काळात अवघड होतं, खायला भेटत नव्हतं. बाबा मला सांगा, जर एखाद्या गावात बुंदी झाली, बुंदी कळती ना, बुंदी नुकती म्हणा, बुंदी म्हणा, जर एखाद्या गावात झाली, होतच नव्हती, पण जर एखाद्या गावात झाली, 10-10 किलोमीटर पायी जायचे. बाबा जायचे का नाही? संगत जात होता आम्ही, संगत जातो. जुना काळ अवघड होता बा. जुन्या काळात खायला मिळत नव्हतं. आता लय व्यवस्था झाली, लय व्यवस्था झाली. किती व्यवस्था झाली सांगू का? काल परवा कीर्तनाला गेलो. लोकांचं लय आग्रह असतो, महाराज या ना आमच्या घरी, या चहा घ्या, दूध घ्या, कॉफी घ्या, जेवायला गेलो तुकाराम बाबा. जेवायला गेल्याच्या नंतर महाराज ते यजमानानं जेवायला बोलवलं. जेवायला गेल्याच्या नंतर बाबा ते यजमानानं सुंदर असे धपाटे केलते. बाबा बरे धपाटे का बदलायचे? बरे का बदलायचे? बरे.
मोकळं सांगा ना, हो नाही काहीतरी. मला तुमचं नाव सांगा आधी, म्हणजे मला बोलता येईल. काय म्हणले बाबा? कोकाटे हातगावचे का? बरं भाऊ मला सांगा, दापाटे बरे आहेत का बदलायचे? आज एकादशी का? बरं बरं दुसरं काय घ्यायचं का? होय बाबा दापाटे बरे आहेत का बदलायचे? अरे हो म्हणा नाही तर नाही म्हणा. अरे हा बरे आहेत, हा ना बरे जमलं बाबा. काय नाही चुकलं तरी मी काही मागत नाही, बरोबर आलं तर काही देत नाही, फक्त मोकळं बोला. धपाटे महाराज माझ्या सोबतच्या बदल्यानं तुकाराम बाबा खोटं बोलत नाही. 17 धपाटे खाल्ली महाराज. त्याला म्हणलं काय मूर्ख आहे श्री, अजून गणेश महाराज राहिलेत, नवनाथ महाराज राहिलेत, नारायण बाबा राहिलेत, जिजा जेवण करणार आहेत, आमची शिष्टीमले जेवायचे राहिलेत, तुकाराम बाबा जेवायचे राहिलेत. काय मूर्ख आहेस, एकट्याने इतके धपाटे खाल्ले, मागच्याला काही ठेवलं नाही. ठेव म्हणला महाराज, हे तर काहीच नाही म्हणला, हे नुसता पाण्याला आधार आहे म्हणला, पाण्याला आधार. म्हणलं पाण्याला आधार 17 म्हणले का गाव खातो का? विठाला विठाला. महाराज मला एवढं सांगायचंय, आता संसारामध्ये अन्नाची मुबलकता भरपूर आहे. भरपूर अन्न संसारात मिळतं. एवढं अन्न मिळाले, एवढं अन्न मिळाले. काल आज हरिदिनी एकादशी आहे. आमच्या गावातल्या एका माणसानं सकाळी एवढा शाबू खाल्ला, एवढा शाबू खाल्ला, मायच्यानं खोटं बोलत नाही, त्याला शिक आली, नाकातून शाबू बाहेर आला, इतका शाबू खाल्ला महाराज. खाण्याची सुद्धा लोकांना अक्कल राहिली नाही हो. किती खावं याचं काही मोजमाप आहे ना महाराज? किती खातात, किती खातात. आमच्या गावात एक माणूस नाव सांगत नाही, गाव जवळ सगळ्याच्या ओळखी आहेत, मोगम चलू देऊ गुरुजी. तो सकाळी उठल्याच्या नंतर 3 भाकरी खातो. पुरव किती बोला? 3, दुपारी 3 आणि संध्याकाळी 3. आणि असा 3 भाकरी खाणारा माणूस एक दिवस कीर्तनाला नेला. कीर्तनाला नेल्याच्या नंतर सोनटके बाबा त्याचा दिनक्रम, त्यानं 3 भाकरी हाणल्या बुवा. 3 भाकरी हाणल्याच्या नंतर समोर येऊन बसला. समोर येऊन बसल्याच्या नंतर रामकृष्ण हरी सुरू झालं आणि त्याच्या पोटात रामकृष्ण हरी सुरू झालं. मला म्हणला महाराज हे काही जमत नाही, माझ्या लक्षात आलं, याला काही आजार नाही, याचं काही दुखत नाही, ह्या जास्त भाकरी खातो. आष्टीला बरसाले साहेबाकडे नेलं. न्यायचं का दुसरे बदलायचे? बरसाले नंबर 1 नाही का नाही आष्टीची, मला पक्क माहिती आहे. आष्टीला बरसाले साहेबाकडे नेलं. बरसाले साहेबाकडे नेल्याच्या नंतर म्हणलं साहेब याचं काही जास्त दुखत नाही, याला काही आजार नाही, हा जास्त खातो. डॉक्टर म्हणले सकाळी किती खातो, दुपारी किती खातो, संध्याकाळी किती खातो? डॉक्टर म्हणले गणित सोपे, औषध सोपे, सकाळी 1.5 खायची, दुपारी 1.5 खायची आणि संध्याकाळी 1.5 खायची. तो म्हणला डॉक्टर साहेब औषध लय सोपे हो, पण हे औषध जेवण झाल्यावर घ्यायचं का जेवणाच्या आधी घ्यायचं? ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीच्याला उद्या द्वादशी महाराज. विठाला विठाला. मला एवढं सांगायचंय, आता संसारामध्ये अन्नाची मुबलकता भरपूर आहे. एवढं अन्न मिळते गुरुजी. बरं संसारात मान मिळतो का नाही? हो, अन्न मान धन मान. संसारात मान सुद्धा मिळतो महाराज. कमी अधिक असेल पण प्रत्येकाला मान आहे गुरुजी, प्रत्येकाला मान आहे. गुरुभाऊ संसारात मान कसा मिळतो पा, मी काही घटना तुमच्या पुढे मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संसारात मान कसा मिळतो पा. पोरो थोडंसं माझ्यासोबत बोलत चला. पोरो लग्न लागत असताना नवरदेवाच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो आणि नवरीच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो. कोण असतो तो? काय हुशार लेकर आहेत महाराज पर्वतवाडीचे, हुशार लेकर आहेत बाबा. आता 40 वर्ष झाली म्हणल्या हुशारच होणार ना. मामा बरं तो मामा नेमका कोणाचा असतो, माझा का ब्राह्मणाचा? नवरदेवाचा, नवरीचा. मान सांगतोय संसारात मान कसा मिळतो पा. काय करावं गुरुजी, नाही बोलू वाटत पण विनोदाची कथा. आणि तुम्ही परवा दिवशी इंदोरकर ठेवला म्हणजे आमचं कुठं पिकणार आहे? विठाला विठाला. महाराज नवरदेवाचा मामा नवरदेवाच्या पाठीमाग, नवरीचा मामा नवरीच्या पाठीमाग. नवना दादा त्या मामाची कॅटेगरी काय, मान कसा मिळतो पा. कधी कधी तो मामा गटारातून उचलून हिसळून तिथं उभा करावला. कोण कोण? तो मामा. पण त्या मामाला सुद्धा संसारात काय मान आहे महाराज. कोण म्हणतं संसारात मान नाही? बघा पोरो लग्न लागत असताना नवरदेव मंडपात आल्याच्या नंतर नाही का हो, त्या घोड्याला गाढवा बसवते. चुकलं का? आपल्या ते गाढवाला घोड्यावर बसवतेत महाराज, सगळ्या गावात मिरवतेत. मंडपात आल्याच्या नंतर त्याला ओवळण्याचा मान एक जणीला आहे. कोणाला? त्यामध्ये मामाला मान असतोय. आत्याला म्हणजे तिला सुद्धा काय मान आहे महाराज. बरं त्या आत्याची कॅटेगरी काय गुरुजी? ती आत्या 150 रुपयाची समय आणते आणि 1,500च्या साडीची वाट बघते. कोण कोण? आत्या. पण त्या आत्याला सुद्धा काय मान आहे महाराज. कोण म्हणतो संसारात मान नाही? लग्न लागल्याच्या नंतर नवरदेवाचा कान पिंगळण्याचा मान एक जणाला आहे. कोणाला? काय हुशार लेकर आहेत महाराज. नवरीच्या भावाला म्हणजे तिला सुद्धा काय, त्याला सुद्धा काय
माने महाराज व्यासपीठाची माफी मागतो, सगळ्याची माफी मागतो. लकी भाऊ लग्न लागल्याच्या नंतर नवरदेव नवरी जेवत असताना नवरदेवाचा बूट चोरण्याचा मान एका चोट्टीला आहे. कोणाला? काय हुशार लेकर आहेत महाराज. नवरीच्या बहिणीला म्हणजे तिला सुद्धा काय माने महाराज. आता सांगा, आता तुम्हाला बक्षीस देतो. आता सांगा, नवरदेव नवरी घरी गेल्याच्या नंतर नवरदेव नवरीला दारात अडवण्याचा मान एक जणीला आहे. कोणाला? त्यासाठी व्हावाच लागते. आता नाही सांगता, हे मंडपात पाहिलेलं पटापटा सांगितलं येईल महाराज. नवरदेवाच्या बहिणीला म्हणजे तिला सुद्धा काय माने महाराज. विषय लांबत जाईल. म्हणजे संसारामध्ये अन्न आहे, संसारामध्ये मान आहे. बरं, संसारात धन आहे का नाही? धन हो महाराज, संसारामध्ये धन सुद्धा आहे. कमी अधिक असेल पण प्रत्येकाकडे धन आहे. प्रत्येकाकडे धन आहे, प्रत्येकाकडे धन आहे. संसारात कमी अधिक प्रमाणामध्ये पण प्रत्येकाला धन मिळते. महाराज कोकट्यात गावचे बाबा, गावामध्ये तुमचं घर कोकट्यात गावात काही दे तिकडे. बरं बाबा, गावात घर, घरात भांडे कुंडे, घरात कपाट, कपाटात पैसे. मोकळं सांगा, कोणी जात नाही काय नाही. त्याला वाटायला हो म्हणावं, हे घरी याचं येत नाही काय नाही. बाबा मोकळं सांगा, नाव तुमचं घेतोय, सगळ्याच सांगतोय. या मंडपात बसल्यापैकी ऐका, या मंडपात बसल्यापैकी मी सोडलो असा कोणचा माणूस याच्याकडे पैसे नाही? मी सोडलो तर असा कोणचा? कीर्तन राहिले ना बाबा, कुठून येणार माझ्याकडे? विठाला विठाला भीमराव महाराज. काय लोक कंजूस येतो तुमच्या गावचे. अरे तुम्ही टाळ्या वाजवायला एवढा कंजूसपणा करायला. एक तो पांढरी 3 त्याच्या दुप्पट आणि एकादश गुरुजी जावे त्याच्या वंशा. लोकांना लय सोपं वाटते महाराज गायन करणं, वादन करणं, कीर्तन करणं. एवढ्या उंच गायले तुम्ही टाळ्या वाजवायला एवढा कंजूसपणा करायला. आणि बक्षीस म्हणून 100 मागितलं करोड रुपये देतात का काय माहित महाराज. अरे कानाला गोड लागलं तरी टाळी वाजवायचा. एवढ्या उंच गायले, एवढ्या गोड गायले. महाराज म्हणले सुख नाही कुठे आलिया संसार, वाया हव बरे होऊ नका दुःख बांधवडी. आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. महाराज म्हणले या संसारात आल्याच्या नंतर अजिबात सुख नाही महाराज, अजिबात सुख नाही. मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐक जेल कवनाचे श्रवणी, कैसे सुख निद्रान तरुणी. ज्याच्याकडे पाहिलं तो प्रत्येक जो देखे सो दुखे या बाबा सुखिया कोई नहीं रे. गुरुजी आपलं बरं, आपण अवगुण झाकून ठेवत नाही तर आपल्याला स्वर नाही पण जोर लय महाराज. अवगुणाचे हाती आहे अवगुण झाकून ठेवायचं नाही. अवगुण झाकून ठेवला की फजित होत असते. लय प्रयत्न केले नारायण बाबा. हे काळंदीचा गायक भेटला नवनाथ दादा, तो म्हणला महाराज तुम्ही ताण पुरा घ्या. आपण पुरा ताण घेतला तरी नाही जमलं महाराज, तरी नाही जमलं. गुरुजी एक जण म्हणला महाराज तुम्ही पेटीवर बसा. मी पेटीवर बसलो बाबा म्हणजे बाजूला, तरी नाही जमलं, तरी नाही जमलं. शेबू बाबा परत वाडीतले एक म्हातारा भेटलो, ते म्हणला महाराज तुम्ही बिड्या वाडा. आवाज उकलत आहे म्हणलं तिकडच समोर. विठ्ठल विठ्ठल प्रयत्नानं येत नसतं, त्याला प्रारब्ध असावं लागतं. पांडव तुमचं प्रारब्ध आहे सगळ्यांचं. गोड प्रमाण दिलं. संसारात आल्याच्या नंतर प्रत्येक जण दुःखात आहे. खरं सांगू का, संसारातले माणसं आपल्या दुःखानं कमी बेजार आहेत, दुसऱ्याच्या सुखानं जास्त बेजार आहेत महाराज. दुसऱ्यांचं सुख पाहिल्याच्या नंतर ऐका, संसार आपल्याला तेव्हाच सुख देईल जेव्हा दुसऱ्यांचं सुख पाहिल्याच्या नंतर आपल्याला सुख होईल. आणि दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर आपल्याला दुःख होईल ना, तेव्हाच्या संसारामध्ये सुख मिळेल. गड्या नाथ बाबा याच्या पुढे जाऊन सांगतात, नाथ बाबाने अजातवाद मांडला महाराज. अजातवादाच्या दृष्टीने हा संसार झालाच नाही. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या, वार्ता संसार झाला नाही. याला जर कुठंतरी मानायचं ठरलं, माऊली म्हणले संसार लटकाय लटका, लटिका व्यवहार सर्व संसार वाया इरजार. संसार लटकाय, लटक्या संसाराला आपण खरं समजलं म्हणून पदरात दुःख पडायला. विडाला विडाला उभा राहिल्याच्या नंतर कळतं पायाच्या नखापासून ते केसापर्यंत असं चल 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 कापतं. एवढं सोपं नाही. नवनाथ दादा एवढ्या गोड गायल्या गड्या, एवढ्या गोड महाराज वाजवतात. पण गुरुजी माफी मागतो गड्या, ज्याला कळतं त्याला बरं आहे. ज्याला गायन वादन कळतं त्याला बरं वाटायले, ज्याला काही कळतच नाही त्याला वाटले यायला काष्टीच्या फाट्यावर न्यावा का काय महाराज. जो जेतेचे गौरव जाणे, ज्याला कळतं त्याला बरं आहे. फार गोड गायलं गड्या, फार गोड गायलं नवनाथ दादा. एवढ्या उंच गायलं पण तरी एखादं येडगळ उडतंय, त्याला गायनातला साबी कळत नाही गुरुजी. आणि ते मी म्हणतंय नाही नाही जरा उच्च पाहिजे होतं.
इतकं महाराज आता मरायची बारी आली, अजून किती उचण्यायचे. गुरुजी गोड मृदंग वाजवतात तरी एखादं येडगळ उठते, त्याला पकवाजातला दागिना कळत नाही आणि ते बी म्हणते नाही नाही जरा धुप्पन पाहिजे होतं. पकवाजातून धुपण्याच्या आज्यानं काढलंय का महाराज? पकवाजातून कुठं धुपण लय लोक विचित्र महाराज. हो महाराज आम्हालाही लय त्रास देतात लोक, लय नावं ठेवतात. आता येत असताना तुमच्या त्या पेट्रोल पंपाजवळ एक जण भेटलं, मला महाराज आहेत का म्हणलं हो, कीर्तनाला चालले का म्हणलं हो, परतवाडी कीर्तन आहे का म्हणलं हो, मला महाराज म्हणलं बोला, लोक चंद्रावर गेले म्हणलं मग आणि तुम्ही धोत्रावच. काहीच घेणं देणं नाही, काय घेणं देणं आहे का महाराज? एक वाक्य सांगू का सरपंच, कसंही वागा समाज त्रास देणार, समाज नावं ठेवणार. लग्न करू जाता मनती हा मातला न करिता झाला. कसंही वागा समाज त्रास देणार, समाज नाव ठेवणार. पटण्याकरता एक दोन उदाहरणं सांगतो. एखादा माणूस सारखा सारखा मंडपात येऊ द्या, एखादा माणूस सारखा सारखा मंदिरात आला, लोक म्हणतात घरी बसू देत नसते. बरं एखाद्याला मंदिरातच नाही येऊ द्या, लोक म्हणतात त्याला का मंदिर दिसतं काय. एखादा लय ताट मान करून चालू द्या, लोक म्हणतात गर्व आहे. बरं खाली मान करून चालू द्या, लोक म्हणतात मानवरी करायची लायकीच नाही. कसंही वागा समाज त्रास देतो, समाज नाव ठेवतो. महाराज म्हणले लोकांच्या नादीच लागू नका. तेजो नियोजन भक्ती करा, नामाचा उच्चार रात्रंदिन विठाला विठाला करा बाबा हो, नामचिंतन करा. नामचिंतन केलेलं देवाला सुद्धा आवडतं. आम्हा आवडे नामगीता, तो ये पिता संतोषी. देवाला सुद्धा आवडतं. नवी नवी नामचिंतन करण्याकरताच देह दिलाय. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. तुम्ही आम्ही काय केले, खाया पिया सुखसे सोया लाख जमाना. तुम्ही आम्ही नरदेव वाया घालतोय महाराज. खरं सांगू का, एवढा अनमोल नरदेव महाराज, दुर्लभो मानुषी देव दे नाम शनभंगुराम. भागवत ग्रंथात 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभ त्रयमेवेतत्, देवानुग्रहितुकम, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम. पहिली गोष्ट दुर्लभ सांगितली नरदेह. नरदेह दुर्लभ, नरदेह दुर्लभ विठाला. असं गुण प्रमाण ऐकल्याच्या नंतर नारायण बाबा असं वाटायलंय खिशात हात घालावा, 500ची नोट काढावी आणि शिवाजी महाराजाला बक्षीस म्हणूनच द्या. पण शिवाजी महाराज कीर्तनकाराकडून घेत नाहीत म्हणून देत नाही, बाकी काय नाही. बाकी तुम्ही कोणी देऊन पहा, तुम्ही कोणी देऊन पहा, ते घेतात का नाही पहा. ते नाही घेतले तर मी घेतो, तुम्ही देऊन पहा. विठाला विठाला. महाराज म्हणले दुर्लभ असा नरदेह तुम्हाला मिळाला, पण कळाला का नाही? कळाला का? कोकड्यात गाव कर. नरदेह मिळावा, बरं सोपं, वस्तू मिळावी का कळावी? सगळ्यांचं उत्तर आहे कळावी, पण फक्त कळून फायदा नाही. देव लोकाला नरदेह कळाला पण मिळाला का? स्वर्गीचे अमर इच्छिता देवा एव लोकीचा हा देह देव इच्छिता ते पकड्यात गौकर. वस्तू अगोदर मिळावी आणि मिळाल्याच्या नंतर. एक जण छत्रीच्या दुकानात गेला. छत्रीच्या दुकानात गेल्याच्या नंतर सांगितलं दुकानदार छत्री दाखवा. सिद्धांत लक्षात ठेवा, वस्तू मिळावी आणि मिळाल्याच्या नंतर कळावी. भाऊ दुकानदारानं सांगितलं ही 200 रुपये, ही 300 रुपये, ही 500 रुपये. छत्री घेणार थोडा हुशार होता, कदाचित आपल्या परतवाडीचा असावा. छत्री घेणार म्हणला दुकानदार 1000 रुपये जाऊ द्या, पण छत्री अशी दाखवा कमीत कमी 5 वर्ष गेली पाहिजे. गजभाऊ किती वर्ष? बजाली वाढवायची, बजाली वाढवायची. जन्म नसती जन्म नसती व चेमकिम तरीत राहता. 5 वर्ष गेली पाहिजे. छत्री ऐकणार साधा नव्हता, तेव्हा होता घोणशीचा. छत्री ऐकणार साधा नव्हता. ते म्हणला 1000 रुपयाची छत्री न्या, 5 वर्ष काय 10 वर्ष जाईन, पण 2 गोष्टीला जपा. पावसात भिजू देऊ नका आणि उन्हात तळू देऊ नका. महाराजाने छत्री घेतली. छत्री घेऊन घरी आला. घरी आल्याच्या नंतर योगाने लगेच पावसाला सुरुवात झाली. माता मौल्या म्हणते महाराज एवढ्या लवकर कस काय झाली? कीर्तनात होत असते. पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर ती म्हणली माय काय योगायोग आहे, तुम्ही छत्री घेऊन घरी आलात, लगेच पावसाला सुरुवात झाली. आता एक काम करा, ही छत्री घेऊन शेतात जा आणि आपल्या शेतात साचलेलं पाणी दुसऱ्याच्या शेतात काढून. महाराजांना हातात छत्री घेतली. छत्री उघडणार तेवढ्यात लक्षात आलं दुकानदारानं सांगितले पावसात भिजू देऊ, उन्हात तळू देऊ. छत्री भिजू नये म्हणून वरून त्याला अशी कॅरी बॅग गुंडाळी. पूर्व कॅरी बॅग कळती ना? कॅरी बॅग चांगलं हो म्हणाले नाही कळती का? ज्ञानेश्वरी आहे का? कळणारच आहे ना महाराज. कॅरी बॅग गुंडाळी, हातात छत्री घेऊन निघाला. निघाल्याच्या नंतर मंदिराजवळ 4-5 माणसं बसलेले होते. आणि बाबा कोणत्या गावात जा, मंदिराजवळ 4-5 माणसं बसलेलीच.
कोणत्या गावात जाणार आहे गुरुजी? जरा माफी मागतो, त्याचं कार्य तेवढे. आम्ही वैकुंठवासी आणि आलो लोकांची हिचकिण्यासाठी. त्याचं कार्य तेवढे महाराज, त्याला दुसरं काय. बरं जाऊ द्या, लोकांचं कशाला सांगू. आम्हाला लॉकडाऊन मध्ये कोरोनात कार्यक्रम नव्हते, काय नव्हते. आमचे मानोदकर भाऊ आलेले. माझं घर मारुतीरायाच्या मंदिराजवळ आहे का नाही, मंदिराजवळ घर आहे. मग आपलं देवपूजा झाल्याच्या नंतर, जेवण झाल्याच्या नंतर मी आपलं मंदिराजवळ जाऊन बसायचो. आणि मंदिराजवळ बसल्याच्या नंतर 4-5 डंगर तिथे बसलेलेच असायचे. आणि त्याच्यातलं एक डंगर मला रोज म्हणायचं, महाराज ज्याचा खिसागार त्याला मारुतीचा आता काहीच घेणं देणं नाही ना, काहीच घेणं देणं नाही कुठे. लयच खरं सांगू का, या लॉकडाऊनने कोणाचं काय नुकसान केलं आणि कोणाचं काय केलं आम्हाला अजिबात माहित नाही. पण सरपंच बुडा सगळं नुकसान केलं असं तर आमच्या महाराज लोकांचं. ते कोरोना बी काय सचिन होता. कोरोना आला रे आला, सगळ्यात आधी मंदिरात मंडपातच. ते कुठं ढाब्यावर जात नव्हतं, हॉटेलात जात नव्हतं, कुठंच जात नव्हतं. सगळे कीर्तनकार विनोदाने सांगत असते, छबू महाराज खोटं बोलत नाही. आपलं लग्न झालं, आपलं म्हणजे माझं लग्न झालं आणि लगेच लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडले, आम्हाला कामच काय, आपलं घरीच ग्रंथ वाचायचे, पुस्तकं वाचायची. नवना दादा आमच्या घरी कुत्रं पाळलेलं आहे, कधी आला तर पाहते चांगलं मागं लागतं महाराज. घरी कुत्रं पाळलेलं आहे. मग आपलं ते माझ्या बाजूला बसलेले असायचे गणेश बाबा. मग बसलेले असल्याच्या नंतर आमची ती घरकाम करत करत बाहेर यायची. ती कळती ना, ती हे चांगलं कळतं तुम्हाला. ती घरकाम करत करत बाहेर यायची. बाहेर आल्याच्या नंतर रोज त्या कुत्र्याकडे बघायची आणि कुत्र्याकडे बघून म्हणायची, हाड हाड मेल्या. 6 महिने झालं एकाच जागेवर महाराज, एकाच जागेवर. आता येड्याला कळणं नेमकं कोणत्या कुत्र्याला म्हणायली महाराज आहे का नाही. आमचं म्हणलं की कसे हसतेत पानं गुरुजी. हे अरे हे सगळं तुमचंच आहे, नाव आमचं घ्यावं लागते. आमचं काय इतकं इचकलं नाही. आणि इतकं इचकलं होता होत नांगरताच गाठो विठाला विठाला. मंदिरापासून जर आपण बाजूला गेलो, मंदिराजवळ 4-5 जण होते. काहो मालक, पाऊस चालू आहे, हातात छत्री आहे, छत्री उघडा ना. त्यानं सांगितलं छत्री उघडली असती. दुकानदारानं सांगितले पावसात भिजू देऊ नका, उन्हात तळू देऊ नका. वस्तू मिळाली, वस्तूची किंमत कळाली नाही. तुम्हा आम्हाला सुद्धा अनमोल असा नरदे मिळालाय. या नरद्याची किंमत नाही कळाली. सांगू दादा, या नरद्याची किंमत ज्या वेळेस या नरद्याचा एखादा अवयव जाईल ना, त्यावेळेस या नरद्याची किंमत कळत असते. गड्या आळंदीत 2 दिग्गज कीर्तनकार आहेत, लक्ष्मण महाराज पाटील, पांडुरंग बाबा शितोळे. दोन्ही महाराजांना एक पाय नाही, एक पाय. पायाची किंमत काय असते त्या महाराजांना विचारा. विज्ञानाने चमत्कार केला, डुप्लिकेट पाय बसवला. पण डुप्लिकेट वस्तू दिसायला सुंदर दिसते हो, पण ओरिजिनल वस्तू सारखं काम नाही करत. बघा बऱ्याच म्हाताऱ्या माणसाने दात बसून घेतले, दात बाबा. छबू महाराज ते दात लांबून एवढे भारी दिसतात, एवढे भारी दिसतात, एवढे भारी दिसतात. पण त्या दाताची मजा जेवायला बसल्यावरच बघा काका. आणि त्यातले त्यात हे मथरा आपल्या बाजूला बसावा आणि आपला फराळ चालू असताना त्यानं त्या बचाड्या काढावा आणि अशा धुवा. बरं ते ऐकायला एवढं जड, बाबा जर खरंच बाजूला बसले तर सगळा शाबू बाहेर येईन महाराज. नरद्याची किंमत, अहो काय उपकार आहेत त्या देवाचे. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, काय उपकार आहेत त्या देवाचे. आउट हाथ का मांझे अल्लाह ने तुझ दिया, आउट हाथ का